तू रे माझा मितवा प्रेक्षकांनो जबरदस्त आता इकडे भाग आऊट झालेला आहे. जो काही प्लॅन आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी मिळून केलेला आहे तो प्लॅन आता वर्कआउट होण्याची वेळ झालेली आहे. ज्या वेळेला आता इकडे राजेश पैसे घेऊन पळत आहे त्याच वेळेला बरोबर इकडे वल्लरीने अंजलीला तिकडे आणत सगळा गेम पलटून टाकलाय. अचानकपणे आता इकडे राजेशने पैसे चोरताना ज्या वेळेला पाहिलेलं आहे ते म्हणजे इकडे अंजलीने त्यावेळेला तिला तर मोठा धक्का बसलाय. आणि आता जे पाय धुण्यासाठी पाणी तिने ईश्वरी आणि अर्णव या दोघांसाठी आणलंय आता इकडे तिला त्याचा पश्चाताप झालाय. नक्की या सगळ्यामध्ये काय घडलंय, कशा पद्धतीने आता मात्र तिच्या समोर हा सगळा प्रकार आलाय आणि या सगळ्यामध्ये राजेशचं सत्य समोर आल्यानंतर काय घडलंय सगळं पाहूया. इकडे आता ठरल्या प्लॅनप्रमाणे वल्लरी आलेली आहे आणि अंजली चल आपण देवळात जाऊया असं म्हणायला लागते. खरं तर वल्लरी सुद्धा आता त्यांच्या प्लॅनमध्ये सामील आहे. कारण आता वल्लरीला मुळातच हे प्रॉपर्टीचे म्हणजे हिस्से व्हायला नको आहेत. सगळी प्रॉपर्टी तिला घशात घालायची आणि हा जर का राजेश असंच काही नाटक करत राहिला तर मात्र प्रॉपर्टीचे हिस्से होतील आणि त्यानंतर माझ्या आकाशच्या वाट्याला काही येणार नाहीये. हा विचार करत आता तिने हा सगळा प्लॅन केलेला असतो. बरं हे सगळं करत असताना त्यानंतर ती सांगायला लागते की नाही काहीही झालं तरी सुद्धा प्रॉपर्टी ह्या राजेशच्या घशात तर अजिबातच जायला नको आहे. असं म्हटल्यावरती मग आता ती विचार करतीये. पण त्याच वेळेला मग आता अंजली मात्र तिच्यासोबत बाहेर जाण्यासाठी नकार देते. त्यावरती ती सांगायला लागते अगं अंजली आपण मंदिरात जाऊया. त्यावरती मग आता इकडे अंजली सांगते नाही मला खरं तर मंदिरात यायचं. आता 48 तास पूर्ण होतील ना, मग हे 48 तास आता पूर्ण झाले ना, की त्यानंतर मग मला ईश्वरी कशा पद्धतीने काय पुरावे येते ना, हे सगळं सगळं पाहायचं आहे. तोपर्यंत इकडे आता राजेश विचार करतोय नाही काहीही झालं तरी सुद्धा हिला बाहेर काढायलाच पाहिजे. मला जर का पैसे चोरायचे असतील ना, तर मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये सगळं सत्य आता समोर आलंच पाहिजे असा विचार करत असताना मग आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, "हे बघ एक काम कर ना, म्हणजे तू इकडे थांबूच नकोस. काहीही झालं तरी सुद्धा तू जा. कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ईश्वरीचा हरलेला चेहरा पाहण्यासाठी तुला या सगळ्यामध्ये आता उगाचच इकडे थांबायची गरज नाहीये. तू का तुझं हे सगळं खराब करतेस? तू तुझं हे प्लॅनिंग खराब करू नकोस. काही झालं तरी सुद्धा तू तुझं प्लॅनिंग आता हे कर. जा बरं देवळामध्ये." असं म्हटल्यावरती आता मामी सांगायला लागतात, "तेच सांगण्याचा मी तुला प्रयत्न करते. काहीही चिंता करू नकोस. चल आपण जाऊया देवळामध्ये." असं म्हटल्यावरती मग आता देवळामध्ये घेऊन जाण्यासाठी लगेच वल्लरी आता अंजलीला घेऊन निघाले. आणि त्यानंतर मग आता राजेश विचार करतोय की चला काहीही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर या सगळ्यामध्ये आता मात्र म्हणजे हे सगळं करायलाच पाहिजे. लवकरात लवकर ती बॅग घेऊन यायला पाहिजे असं म्हणत आता इकडे बरोबर त्यांनी अंजलीला बाहेर काढलंय. अंजलीला बाहेर काढलं पुढचा इकडे प्लॅन सुरू झालेला आहे. अर्णवने सगळ्यांना विश्वासात घेतलेला आहे. वल्लरी आता अंजलीला घेऊन निघाल्यावरती अर्णव सगळ्यांना आपल्या रूममध्ये बोलवतो आणि सगळ्यांना आपापल्या पोझिशन घ्यायला सांगतो. हे बघा आम्ही राजेशला बरोबर ही बॅग कुठे आहे हे दाखवलेलं आहे. पण आता वल्लरी मामीला अचानकपणे इकडे घेऊन येण्यासाठी सांगायचं आहे अंजलीताईला. आणि एकदा का ती अंजलीताईला त्या वेळेला घेऊन आली ना, त्याच वेळेला आता ह्या राजेशचं खरं रूप तिच्या समोर आणायचं आहे. मी बाहेर चाललोय आता तोपर्यंत त्याला कळलं नाही पाहिजे की आपण कुठे दबा धरून बसलेलो आहोत ते. मुळातच आता मात्र त्याला असं वाटलं पाहिजे की ईश्वरी एकटीच रूममध्ये आहे आणि तो बिनधास्तपणे रूममध्ये येऊन चोरी करून जाऊ शकतो. हे सगळं सगळं आता त्याला वाटलं पाहिजे. त्याला ज्या वेळेला असं वाटेल ना त्याच वेळेला तो इकडे येईल आणि आता तो इकडे आल्यावरती तो हे पैसे चोरण्याचा प्रयत्न करेल. कळतंय का? असं म्हटल्यावरती मग आता ईश्वरी म्हणते, "सर तुम्ही अजिबात काळजी करू नका. सगळं काही ठीक होईल. तो आता बरोबर आपल्या जाळ्यामध्ये अडकणार आहे." त्यावरती अर्णव म्हणतो, "हे जितकं वाटतंय तितकं सोपं नाहीये. खरं सांगायचं तर आता हे महाकठीण काम आहे." त्यावरती मग आता इकडे लगेचच ईश्वरी झोपण्याचं सोंग करायला लागते. ईश्वरी झोपण्याचं सोंग करते जेणेकरून तो आता आला की त्याला येऊन मागून आता सगळे पकडणार आणि त्याच वेळेला अंजली हे सगळं पाहणार आहे. मग आता अर्णव इकडे ऍक्टिंग करायला लागतो की तो बाहेर चाललाय आणि तो फोन करायला लागतो, "शिर्के, अहो हां महत्वाचं काम आहे मला माहिती आहे.
त्यासाठी मी येतोय. आज काही घरी यायला लवकर होणार नाहीये. आज खूपच उशीर होणार आहे." असं म्हणत तो आता बोलतोय आणि बाहेर पडलाय. हे सगळं आता राकेशने ऐकलेलं आहे. राकेशने ऐकल्यावरती राकेश आता विचार करतो, चला तुम्ही सगळ्यांनी मला तर ती संधी दिलेली आहे. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आता माझ्या हातामध्ये 25 लाखाचा घबाडच आणून ठेवलेला आहे. असं म्हणत तो खूपच खुश झाले आणि तो आता पैशाने भरलेली बॅग घेण्यासाठी आत चाललाय. आता बरोबर प्लॅनिंग ठरलंय. ईश्वरी वाट बघते कधी एकदा राकेश पैशाने भरलेली बॅग घ्यायला येतोय. तोपर्यंत आता मात्र अर्णव बाहेर दबा धरून बसलाय. कधी एकदा वल्लरी अंजलीला घेऊन येते आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये दाखवता येते. तो पण राकेश आता हे सगळं पाहतोय. ज्या वेळेला राकेश हे सगळं पाहतोय आणि त्याच वेळेला मग आता इकडे अर्णव अर्णव आता लपून बसलाय आणि इकडे आता वल्लरी आलेली आहे. वल्लरीने अंजलीला आणलंय आणि त्याच वेळेला मामा पण लपून बसलेत. सगळं कसं अगदी प्लॅनिंग प्रमाणे चालू आहे आणि त्यानंतर अंजलीला वल्लरी सांगायला अंजली एक काम करूया, आपण आता जरा घरी जाऊया. काय झालंय माहितीये का, मी देवळात तुला जायचं म्हटले पण माझं खूप महत्वाचं काम आता घरी राहिलेलं आहे आणि त्याचमुळे मी आता 2 मिनिटात आले. चल बरं तू माझ्यासोबत आणि आता तू बाहेरच थांब, मी पटकन माझं काम करून येते. असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये अंजलीला बाहेरच थांबवते, जेणेकरून पैशाने भरलेली बॅग घेऊन ज्या वेळेला राजेश बाहेर पडेल त्याच वेळेला ती आता त्याला पाहिल. तोपर्यंत राजेश लपत-छपत आता इकडे अर्णव आणि ईश्वरी यांच्या आता रूमच्या दिशेने चाललेला आहे. ज्या वेळेला तो आता रूमच्या दिशेने चाललाय आणि त्याच वेळेला मग आता अंजली पाहते की दबक्या पावलांनी हा का बरं चाललेला आहे? म्हणजे आता असं काय झालंय? राजेश इतका का घाबरलेला आहे? असं म्हणत आता इकडे ती या सगळ्यामध्ये तिकडे विचार करत आहे. बरं हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत राजेश अर्णव ईश्वरीच्या रूममध्ये आणि त्यानंतर मग आता इकडे राजेशच्या पुढे कोणता पर्यायच नाहीये. आता करो या मरो ही सिच्युएशन आहे. 1 तासामध्ये दादा आता पैसे मागायला येईल आणि आपल्याकडे जर का पैसे नसतील तर दादा आपली काय हालत करेल हे त्याला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळे तो आता शिरलाय आतमध्ये आणि त्याच वेळेला अंजली विचार करते चाललंय तरी काय? म्हणजे आता हा अर्णव आणि ईश्वरीच्या रूममध्ये राजेश का चाललाय? काय कारण असेल? म्हणून आता अंजली त्याचा पाठलाग करत मागच्या दिशेने इकडे मग लपत-छपत राजेश आता पुढचा प्लॅन ठरलेला आहे. लगेचच अर्णव आजीला सांगतो, आजी आपण इकडे बसूया, आपण या खिडकीतून सगळं बघूया. मग आजी, अर्णव आणि आता ईश्वरी हे तिघजण त्या खिडकीच्या बाहेरून हे सगळं पाहत आहेत आणि त्याच वेळेला अचानकपणे इकडे राजेश मात्र आत शिरलाय. राजेश आणि त्यानंतर ती आता पैशाची बॅग घेऊन तो निघालेला आहे. ज्या वेळेला त्याने पैशाची बॅग घेतली अंजली त्याच्या मागेच आलेली आहे. कारण मुळातच अंजलीला इकडे मोठा डाऊट आलेला असतो की हा अर्णव आणि ईश्वरी यांच्या रूममध्ये का गेलेला आहे आणि हाच डाऊट आता बरोबर रीतीने असा वर्कआउट झालाय आणि त्यानंतर मग आता लगेचच ती तिकडे आले आणि राजेश राजेश काय आहे ह्याच्यामध्ये? यावरती राजेश मात्र गडबडलाय. हे नाही ते नाही काही नाही असं म्हणत राजेश आता तिच्याकडून जाण्याचा प्रयत्न करतोय. अगं काही नाहीये, एक बॅगच आहे फक्त, तू काय इतका हे करते आहेस? असं म्हणत तो ती बॅग घेऊन पळून जाणार. त्यावरती अजूनही अंजलीला कळत नाहीये की ह्या बॅग मध्ये आहे तरी काय. म्हणून आता ती त्याला थांबवते आणि त्याच्या हातातून बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करते. आता बॅग हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत असताना अचानकपणे राजेश घाबरतो आणि तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याच वेळेला अंजली ती बॅग हिसकावते, बॅग उघडते आणि त्याच्यामध्ये असलेले पैसे आता पाहते आणि तिला आता इतकं वाईट वाटतंय. राजेश काय आहे हे पैसे घेऊन तू कुठे चालला होतास? म्हणजे आता हे सगळं काय चाललंय? मी तर तुला असं काही समजत पण नाही, तू काय हे सगळं करतोयस? असं म्हणत असताना तिकडे आता अर्णव आलाय आणि ताई तुला तेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुला कळत नाहीये की हा तुझ्या डोळ्यावरती धूळफेक करतोय आणि खोटारडेपणाचं नाटक करतोय. बघितलंस ना, अगं घरामध्ये चोरी करायला शिरलाय हा माणूस. म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या घरामधले पैसा अडका याच्यावरती डोळा आहे आणि प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा तुझ्या नावा न करण्याचं कारणच हे आहे. ताई तुला या सगळ्यामध्ये आता मात्र आम्ही जे सांगतोय ते पटतच नव्हतं, म्हणून आम्ही तुझ्यासाठी हा सगळा प्लॅन केला.
सॉरी, आम्हाला माफ कर, पण खरं सांगायचं तर आता तू या सगळ्यामध्ये डोळे उघडावेस आणि आता याच्याबद्दलचं घाणेरडं त्याचं रूप तुझ्या समोर यावं यासाठी आम्ही हे सगळं नाटक केलंय. खरंच ताई, आम्हाला माफ कर. असं मग ती सांगायला लागते, माफी कोणी मागायला पाहिजे? माफी मी मागायला पाहिजे. आणि तोपर्यंत राजेश तिकडून सटकलेला आहे. बॅग तर ईश्वरीच्या हातामध्ये राहिली, अंजलीच्या. पण आता राजेश सटकलाय. त्यानंतर अंजलीला काय बोलावं कळत नाहीये. 48 तासाच्या आत पुरावा तर मिळालाय, पण हा पुरावा मिळाल्यावरती खरं तर सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे. पण या सगळ्यामध्ये सगळ्यांनाच वाईट वाटतंय, कारण अंजलीला धक्का बसलाय. अंजलीची या सगळ्यामध्ये तब्येत सुद्धा आता बिघडणार आहे आणि तिला मोठा धक्का बसतोय. अंजलीला आपला नवरा आपल्यासोबत इतकं मोठं कारस्थान करू शकतो या गोष्टीवरती प्रेक्षकांनो विश्वासच नाहीये आणि त्यामुळे ती आता हादरलेली आहे.